नमस्कार. 17व्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकाजवळ आपण काल होतो आणि तिथे श्रद्धा, भक्ती या विषयावर ज्याचा जसा भाव तसा देव हे जरा समजून घेत होतो. अर्जुनाच्या मनामध्ये देव ओळखायचा कसा हा प्रश्न होता आणि तो दिसतो कसा, म्हणजे जसा माझ्या मनात आहे तसा का, असाही प्रश्न होता. आणि त्या प्रश्नाचं उत्तर भगवंत खूप सुरेखपणे देत आहेत. ज्याची जशी श्रद्धा असते ना तसा तो दिसतो. मग आपण काही उदाहरणही बघितली होती. ज्याला जसा आवडलाय, जशा रूपात दिसलाय तशा रूपात तो समोर आलाय, अपेक्षित आहे तशा रूपामध्ये तो समोर आलाय. एवढंच काय, पंढरीचा पांडुरंग जेव्हा तू माझ्यासाठी या विटेवर उभा राहा म्हणून पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर तो युगानुयुगापासून उभा आहे म्हणजे पुंडलिकाने वीट काय द्यावी आणि त्यावर त्यानं उभं राहावं. त्यामुळं जशी ज्याची श्रद्धा तसा तो, हा विषय इथे खूप महत्वाचा ठरतो. मित्रांनो, श्रद्धासोबत विश्वास हा शब्द सुद्धा खूप महत्वाचा आहे. खूप महत्वाचा आहे. विश्वास असणं आवश्यक आहे. त्या विश्वासाच्या शिवाय श्रद्धा होऊ शकत नाही. आणि याच विश्वासाला, म्हणजे आपण जो विश्वास देवावर ठेवत असतो त्याच विश्वासाला, त्याच खात्रीला त्याच्याविषयीचा आपल्या मनात पूज्य भाव आला की त्याची श्रद्धा होत असते. विश्वास काय असतो हे लक्षात घ्या. विश्वास कशाला म्हणावं हे लक्षात घ्या. आपण सकाळी चहा घेत असतो, त्याच वेळी नाश्त्याची व्यवस्था करत असतो. दुपारच्या जेवणात काय करायचं याचा अंदाज आपली बायको, आई लावत असते, घरातली स्त्री लावत असते. संध्याकाळची प्लॅनिंग आपण ठरवत असतो. एवढंच काय, उद्याची, परवाची, महिन्यानंतरची, वर्षाची प्लॅनिंग आपण ठरवत असतो. खात्री आहे का हो? तुम्ही सकाळचा चहा घेत जिवंत आहात, दुपारच्या जेवणाला जिवंत राहाल, पण करतो ना व्यवस्था. एक विश्वास आपल्या मनामध्ये असतो आणि त्या विश्वासावर हे जग चालू असतं. विश्वास प्रत्येक ठिकाणी आहे बघा, प्रत्येक ठिकाणी. तुम्ही हॉटेलात जाता, चहा घेता, नाश्ता करता, जेवण करता आणि मग त्यानंतर तो वेटर तुम्हाला बिल आणून देतो. मग तुम्ही आपल्याकडे असलेल्या माध्यमांनी पेमेंट करता. कॅश असेल, जीपे, फोन पे असेल किंवा अजून कोणतं माध्यम असेल, कार्ड स्वाईप करणं असेल, त्यांनी पेमेंट करता ना. का जेवायच्या आधी मालक तुम्हाला पैसे द्या, बघू इकडे पैसे असं म्हणतो? नाही म्हणत ना. विश्वास असतो की हा बिल देणार आहे. तुम्ही रिक्षा करता, ओला करता, तेव्हा रिक्षा, ओला बिल झाल्यावरती तुम्ही उतरताना पैसे देता. रिक्षावाल्याला विश्वास असतो ना की हा पैसे उतरल्यावर देणार आहे. असे क्वचित प्रसंग असतील की नाहीत म्हणून वाद झालेत, पण बहुतेक 99% प्रकरणामध्ये आपला विश्वास असतो. ते सोडा, तुम्ही बँकेत पैसे ठेवता की नाही? FD करता, खात्यावर रक्कम ठेवता, ते कशावर ठेवता? तो काय असतो? तोही विश्वास असतो. हा विश्वास आहे म्हणून जग चाललंय. जसा आमचा नैमित्तिक गोष्टीमध्ये विश्वास आहे ना, तसा देवावर सुद्धा विश्वास असतो. आणि या विश्वासामध्ये पूज्यतेचा भाव आला की त्याची श्रद्धा होते. देवावर श्रद्धा कशी असते त्याचं उदाहरण आहे, त्याचा भक्त होतो. त्यामुळं विश्वासामधला पूज्य भाव हा श्रद्धा करतो, भक्त बनवतो. त्यामुळे लक्षात घ्या, भक्त होणं वाईट नाही आहे, अजिबात वाईट नाही. विश्वास असला पाहिजे, विश्वास टिकला पाहिजे आणि त्याची श्रद्धा होते. या श्रद्धेमध्ये एक विलक्षण शक्ती असते, विलक्षण शक्ती असते, विलक्षण ऊर्जा असते आणि हीच ऊर्जा माणसाला आपली कामं करण्यासाठीची प्रेरणा देत असते. देवावरती श्रद्धा आहे ना, तो चांगलं करेल हा विश्वास आहे आणि त्याच्यावरची श्रद्धा आहे म्हणून आमच्या वर्तनात चांगुलपण आहे. आम्हाला पुढे जाण्याची ऊर्जा मिळते. करेल सगळं तो व्यवस्थित, करेल सगळं तो व्यवस्थित हे म्हणताना पाऊल तर पुढे टाकूया ना, हा भाव असतो. एक चला तो आहे सोबत, करतील. म्हणजे स्वामी समर्थांच्या, मुद्दाम स्वामी समर्थांचा उल्लेख करून सांगतोय कारण अनेकांना स्वामी समर्थांच्या वरती उघडा पुरुष म्हणून बोलण्याची खाज आली आहे ना, म्हणून तो उदाहरण सांगावं लागतं. मुद्दाम सांगतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणाऱ्या समर्थांच्या वरती श्रद्धा ठेवणारे
समर्थ पाठीशी आहेत हा भाव मनात ठेवून असतात, ती श्रद्धा ठेवून असतात. आणि एकदा का समर्थ पाठीशी आहेत हे कळलं की मी पुढे गेलं पाहिजे हा भाव येतो. माझ्या पुढे जाण्याच्या कृतीमध्ये माझ्या मागे देव उभा आहे हा भावच तुम्हाला तुमची काम करायला प्रेरणा देत असतो, ऊर्जा देत असतो. विश्वास लागतो, विश्वासामध्ये पूज्य भाव लागतो. बँकेत पैसे ठेवल्यावर ते वाढतात, जो काही व्याजाचा दर असेल तो, हा एक भाव मनामध्ये असतो. त्यासाठी बँकेत पैसे ठेवावे लागतात, तो विश्वास असतो. बँक आपले पैसे परत करणार आहे आणि मग त्यातून आपली संपत्ती वाढत जाते, आपली रक्कम वाढत जाते. आहे ना विश्वास इथे. त्यामुळं भगवंताच्या वरती विश्वास असणं आवश्यक आहे हे लक्षात ठेवा. तो जसा हवा तसा दिसतो हे तितकंच खरं आहे, पण कधी विश्वास असेल तर. दिवसभर काम करून घरी परतणाऱ्या माणसाला घरी गेल्याबरोबर संध्याकाळची वेळ असेल तर बायको गरम गरम चहा देणार आहे हे माहीत असतं, मस्तपैकी जेवण मिळणार आहे हे माहीत असतं, खात्री असते. म्हणून थकलेलं पाऊल रस्त्यातल्या हॉटेलात वळत नाही, अजिबात वळत नाही. घरी जाऊ, फ्रेश होऊ, फक्कड चहा पिऊ आणि तरतरीत होऊन पुन्हा संध्याकाळच्या कामाला लागू, हे आपल्या डोक्यात असतं की नाही. म्हणजे घरी गेल्याबरोबर फक्कड चहा मिळणार आहे हा विश्वास. तो विश्वास पूर्ण होतो. आपण घरी पोहोचतो, बायकोच्या विषयी मनात प्रेम असतंच, आईच्या विषयी मनात प्रेम असतंच आणि तो पूर्णही होतो. ते प्रेम अधिक वृद्धिंगत होत जातं, अधिक वाढत जातं. ईश्वरासोबत असंच नाही का आपलं, हा विश्वासच असला पाहिजे ना आपल्या मनामध्ये. आणि जेव्हा या विश्वासामध्ये अधिकचं काय सांगितलंय या सगळ्या विश्वासासोबत भगवंतानी, या विश्वासामध्ये पूज्यभाव आला की श्रद्धा होते. म्हणजे त्याच्या ठाईचा असा पूज्यभाव येणं आवश्यक आहे की देवा तूच आमचा करता करवित आहेस, तूच सगळं करवणार आहेस. हा पूज्य भाव, त्याच्याविषयी आदराची भावना आली की मग त्याची श्रद्धा होत असते आणि ही श्रद्धा आमच्या जगण्याची ऊर्जा बनून जाते. त्यामुळे आपण ठरवलं पाहिजे रोजच्या जगण्यात हा विश्वास, विश्वासातला पूज्य भाव आणि त्यानंतरची श्रद्धा, या गोष्टी आवश्यक आहेत की नाही. आपल्याला काय प्रॉब्लेम माहित आहे, आम्ही सगळे रुपयातल्या पूजा करून देवाला प्रसन्न करायचं बघतो. मी 100 रुपयाची पूजा केली, मी 1000 रुपयाची पूजा केली, मी VIP पूजा केली. तिथे मंदिरात ट्रस्टीनी लावलेल्या रेट कार्ड प्रमाणे पूजा करणारे आम्ही. त्या विश्वास नसतो, माज असतो आपल्याजवळ पैसे असल्याचा. माज, विश्वास नसतो. म्हणजे मी केलं मंदिरात, मी हे केलं मंदिरात, मी ते केलं मंदिरात, मी स्पेशल पास काढला होता. विश्वास नसतो, माज असतो. स्वतःच्या कर्तृत्वाचा, संपत्तीचा माज असतो. पण जेव्हा त्याचं दर्शन होणारच आहे हा विश्वास मनामध्ये येतो ना. तुम्हाला गंमत सांगतो, मी साधी गंमत सांगतो. परवा सांगलीवरून बार्शीला येताना मध्ये पंढरपूर लागतं आणि पंढरपूर लागल्यावर मी विचार केला त्या सावळ्याला, त्या काळ्याला भेटून जाऊ नये तर काय काय शिव्या देईल तो. विठ्ठल कधी ताप देत नाही, पाप लावत नाही. पण तरीही जसं आपण आपल्या प्रिय मैत्रिणीच्या गल्लीतून जावं आणि तिचं दर्शन खिडकीतून किंवा गॅलरीतूनही होऊ नये, आपल्या मनाची काय अस्वस्थता होते ना, तशी त्या सावळ्याच्या मनामध्ये आपण त्याच्या दारातून गेलो भेटून येत होते. पण संध्याकाळच्या वेळेला बार्शीला पोहोचायचं होतं, कार्यक्रम होता. पण तरीही ठरवलं, बा विठ्ठला येतोय तुझ्या दरबारात, देतोस दर्शन, दाखवतोस चेहरा एकदा. आणि काय आश्चर्य हो, त्या मुखदर्शनाच्या रांगेत गर्दीच नव्हती. पटकन जाऊन 7व्या मिनिटाला बाहेर आलो, 7व्या मिनिटाला बाहेर आलो दर्शन करून. दर्शन झालं. विश्वास हवा, पूज्यभाव आला की श्रद्धा होते. हा पूज्यभाव असणं आवश्यक आहे, माज नकोय. त्याच्यावरती विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, आपोआप तो तुम्हाला हवं ते देतो. नमस्कार.